नमस्कार. ट्रेडिंग शाळा स्वरूप या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत, की एखाद्या ग्रेट ट्रेडरचे कोणते-कोणते कॅरेक्टरिस्टिक्स असतात, ओके? किंवा मार्केटमध्ये तुम्हाला ॲक्चुअली प्रॉफिटेबल कोणत्या गोष्टी बनवतात. काही लोकांना असं वाटतं, की ग्रेट ट्रेडर म्हणजे तो ट्रेडर, जो एव्हरी डे किंवा प्रत्येक दिवशी उठून मार्केटमध्ये प्रॉफिट करतो, ओके? किंवा ज्याचं प्रेडिक्शन मार्केटमधलं परफेक्ट असतं किंवा जो कधीच लॉस करत नाही, असं लोकांना वाटतं, पण असं काहीच नाहीये. ओके. तर हे कंप्लीटली रॉंग आहे. तर आपण समजून घेणार आहोत, की एखादा जो ट्रेडर आहे, जो ग्रेट ट्रेडर आहे किंवा जो प्रॉफिटेबल ट्रेडर आहे, त्याच्याकडे कोणते-कोणते असे कॅरेक्टरिस्टिक्स असतात किंवा कोणते-कोणते असे गुणधर्म असतात किंवा तो काय गोष्टी अशा फॉलो करतो, ज्याच्यामुळे तो ॲज अ प्रॉफिटेबल ट्रेडर बनतो किंवा मार्केटमध्ये तो सक्सेसफुल असतो. एखाद्या ग्रेट ट्रेडरमधला पहिला गुणधर्म कोणता आहे? तर तो म्हणजे त्याला झालेले लॉस जे असतात, तो एक्सेप्ट करतो. तो त्याला झालेले लॉसेस तो स्वीकारतो. तो लॉस झाल्यानंतर कधी पण ड्रामा नाही करत. ओके. कारण त्याला माहिती असतं, की लॉस हा ट्रेडिंगचा एक पार्ट आहे. कारण तो ट्रेडिंगला ॲज अ बिझनेस म्हणून पाहत असतो. त्याच्यामुळे तो कधीच मार्केटसोबत फाईट करत नाही. जरी मार्केटमध्ये त्याला लॉस झाला, तरी तो इमोशनली कधी इम्पॅक्ट करत नाही स्वतःवरती. तो त्याच्यामधून जरी लॉस जरी झाला असेल, तरी तो त्याच्यामधून इमिडिएटली रिकव्हर होतो. कारण त्यांना माहिती असतं, एखाद्या ग्रेट ट्रेडरला किंवा एखाद्या सक्सेसफुल ट्रेडरला माहिती असतं, की एखादा सिंगल लॉस त्यांचं ट्रेडिंगची जर्नी डिसाईड नाही करत. ओके. कारण त्यांना माहिती आहे, की लॉस हा ट्रेडिंगचा एक पार्ट आहे आणि ते स्वीकारूनच ते नेहमी पुढे जात असतात. ओके. सेकंड गोष्ट कोणती आहे? जे चांगले ट्रेडर आहेत किंवा जे सक्सेसफुल ट्रेडर आहेत, ते प्रोबॅबिलिटीवरती काम करतात, प्रिडिक्शनवरती काम करत नाही. ओके. म्हणजे ते कधीच असं म्हणत नाही, की हां, मी जर इथं एंट्री केली तर हे परफेक्ट वर्क करेल वगैरे काहीच नाही. असा ते कधीच विचार करत नाही. त्याऐवजी त्यांचा विचार कसा असतो, की हां, मी इथं एंट्री करून पाहतो, फेल होण्याचे चान्सेस आहेत, पण त्यांना तिथं प्रोबॅबिलिटी दिसते, की हां, इथून मार्केटची प्रोबॅबिलिटी आहे, की इथून मार्केट वर जाऊ शकतं आणि ते प्राइस ॲक्शननुसार ट्रेडिंग करतात. ओके. सो त्याच्यामुळे त्यांची रिस्क ही नेहमी डिफाईन असते. ओके. आणि जर मार्केटमध्ये जर कंडिशन चेंज झाली, तर ती कंडिशननुसार ते स्वतःला चेंज करतात आणि ते त्यांचा ट्रेड प्रॉपरली मॅनेज करत असतात. आणि ते मार्केटमध्ये शांत असतात नेहमी. कधी पण पॅनिक करत नाही आणि पॅनिक करून कोणता पण डिसिजन घेत नाही. ओके. तिसरं जी मेन कॅरेक्टरिस्टिक्स आहे एखाद्या सक्सेसफुल ट्रेडरमध्ये, ते म्हणजे ते जास्त प्रॉफिट कमवण्याच्या मागे धावत नाही. ओके. किती कमीत कमी लॉस होईल हा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. ओके. तर ते कधीच असा विचार करत नाही, की हा ट्रेड घेतला तर मी किती कमवेल. त्याच्याऐवजी कधी पण ट्रेड घेतल्यानंतर त्यांचा पहिला क्वेश्चन असतो, जर मी या ट्रेडमध्ये एंट्री घेतली, तर मला किती लॉस होईल? आणि त्याच्यानुसार ते त्यांचे पोझिशन साइज डिफाईन करत असतात किंवा ते त्यांचं ट्रेड मॅनेजमेंट करत असतात. ओके. सो आपल्याला पण ही गोष्ट फॉलो करणं गरजेचं आहे. चौथी गोष्ट जी एखाद्या सक्सेसफुल ट्रेडरमध्ये असते, ती म्हणजे ते खूप जास्त प्रमाणात डिसिप्लिन असतात. ओके. म्हणजे जर त्यांनी एखादा रूल डिफाईन केला असेल, तर काही होऊ दे, ते त्यांच्या रूलला स्टिक्स राहतात. ओके. आणि तुम्हाला पण हेच गोष्ट करणं गरजेचं आहे. तुम्ही तुमचे रूल कंपल्सरी फॉलो करणं गरजेचं आहे. ते काय करतात? तर तुम्ही जर त्यांचं ट्रेडिंग पाहिलं, तर तुम्हाला असं वाटेल, की "अरे यार, किती बोर ट्रेडिंग करतात. किती जास्त वेळ हे मार्केटमध्ये वेट करत बसतात." किंवा 1-1, 2-2 दिवस ते एंट्रीज घेत नाहीत. फक्त मार्केट पाहत राहतात. त्याच्यामागचं कारण काय आहे? तर ते प्रॉपर सेटअपचा वेट करतात. जोपर्यंत मार्केटमध्ये सेटअप बनत नाही, तोपर्यंत ते एंट्री घेत नाहीत. ओके. ओव्हर ट्रेडिंग कधीच करत नाही. ओके. म्हणजे त्यांचं डिफाईन असतं. आज दिवसाला मी 1 ट्रेड घेणार किंवा 2 ट्रेड घेणार. 2 ट्रेडमध्ये लॉस झाला, तर मी सिस्टम बंद करणार. ओके. एव्हरेजिंग करत नाही. म्हणजे जरी ते लॉसमध्ये असेल, तर ते असं प्रेडिक्ट करत नाही, ओके मार्केट आता खाली आहे, मी लॉसमध्ये आहे. अजून काही क्वांटिटी बाय करतो, मार्केट वर जाणारच आहे. असं ही चूक ते कधीच करत नाही. लॉस झाला लॉस झाला आणि जर त्यांचा स्टॉप लॉस हिट झाला, तर बेस्ट वे ते निघून जातात. ओके. आणि जे काही रूल त्यांनी डिफाईन केलेत, ते रूल ते अगेन अँड अगेन फॉलो करतात. ओके. ते त्यांच्या रूलवरती स्टिक्स राहतात. ओके. सो आपल्याला पण या सगळ्या गोष्टी करणं फार गरजेचं आहे. आणि
ग्रेट ट्रेडर किंवा एखादा सक्सेसफुल ट्रेडर काय करतो, तर तो त्याच्या इमोशनला कंट्रोल करायचा प्रयत्न करतो, रॅदर दॅन मार्केटला कंट्रोल करण्यापेक्षा. कंट्रोल मार्केटमध्ये इमोशन कंट्रोल करायचं आहे म्हणजे नक्की काय करायचं आहे? तर तुम्हाला तुमच्या भीतीवरती कंट्रोल मिळवायचा आहे. ओके. जर तुमच्यामध्ये ग्रीडीनेस असेल, तर त्याच्यावर कंट्रोल करायचा आहे. तुमच्यामध्ये जर इगो असेल, तर त्याच्यावर तुम्हाला कंट्रोल मिळवावं लागेल. आणि जर तुम्ही पेशन्स नसाल किंवा इम्पेशन्स असाल, तर तुम्हाला मार्केटमध्ये पेशन्स असणं फार गरजेचं आहे. सो या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काम करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही कोणतं ट्रेडिंग सेटअप करता, किती प्रॉफिट करता किंवा या सगळ्या गोष्टींपेक्षा तुम्ही इमोशनली किती कंट्रोल आहात, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तुम्हाला ही कदाचित गोष्ट आत्ता नाही कळणार, पण सगळ्यात मेन गोष्ट आहे मार्केटमध्ये, की तुम्ही इमोशनली किती कंट्रोल आहात आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे फिअर, ग्रीड याच्यावर तुमचा किती कंट्रोल आहे, याच्यानुसार तुम्ही हळू-हळू सक्सेसफुल व्हायला लागतात, जोपर्यंत तुम्ही याच्यावरती विजय नाही मिळवत. ओके. 6वा जो गोष्ट आहे, ते आहे एखाद्या सक्सेसफुल ट्रेडरमध्ये जी असते, ती म्हणजे ते पेशन्स असतात आणि ते कम्फर्टेबल असतात वेट करण्यासाठी आणि हीच गोष्ट आपल्याकडे मिसिंग असते. ओके. आपण बिलकुल पेशन्स नसतो किंवा आपण वेट करण्याचं आपल्याकडे म्हणजे आपल्याला वेट करायला आवडतच नाही. असं वाटतं की यार एखादा ट्रेड घेऊन पाहतो, माझ्याकडनं मार्केट मिस होईल आणि या सगळ्याची शिकार होऊन आपण ओव्हर ट्रेडिंग करायला सुरुवात करतो. ओके. सो त्याच्यामुळे आपल्याला नेहमी मार्केटमध्ये काय करायचं आहे, तर जिथं करेक्ट कॉन्टेक्स्ट आहे, जो आपण कॉन्टेक्स्टचा जो व्हिडिओ बनवला होता, की मार्केटमध्ये तुम्हाला प्राइस ॲक्शन सोबत तुम्हाला कॉन्टेक्स्ट चेक करणं गरजेचं आहे, की मार्केट आधी कोणत्या कंडिशनमध्ये होतं, आत्ता कुठं आहे, कुठं सपोर्ट आहे, रेजिस्टन्स आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे. सो तुम्हाला करेक्ट कॉन्टेक्स्टसाठी वेट करणं गरजेचं आहे. ओके. सेकंड, एंट्री करताना तुम्हाला राईट लोकेशन फाइंड करणं गरजेचं आहे. तिसरं म्हणजे क्लिअर कन्फर्मेशन असेल, तर तुम्हाला एंट्री करायची आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही स्ट्रिक्टली फॉलो करणं गरजेचं आहे, जर तुम्हाला सक्सेसफुल ट्रेडर व्हायचं असेल तर. ओके. 7वी जी गोष्ट आहे एखाद्या सक्सेसफुल ट्रेडरमध्ये, तर ते त्यांच्या प्रोसेसवरती फोकस करतात. ओके. ते त्यांच्या डेली रिझल्टवरती फोकस न करता ते ते विचार करतात, की मी जी एक प्रोसेस डिफाईन केली आहे, ती मी फॉलो करत आहे का? ओके. आणि इथंच आपण चुकतो. आपण प्रोसेस नाही फॉलो करत, तर आपण डेली रिझल्टवरती लक्ष देतो. तर ते कोणत्या गोष्टींकडे फोकस करतात? तर एक म्हणजे ते रूल फॉलो करत आहेत का? ओके, या गोष्टीकडे त्यांचं लक्ष असतो. रिस्क मॅनेजमेंट प्रॉपर आहेत का? रूल फॉलो करत आहेत का? या सगळ्या गोष्टींकडे त्यांचा लक्ष असतो. ओके. 8वी जी गोष्ट आहे, जी एखाद्या सक्सेसफुल ट्रेडरमध्ये असते, ती आहे, ते म्हणजे जर एखाद्या ट्रेडमध्ये जर त्यांना मिस्टेक झाली असेल, तर त्या ट्रेडमध्ये त्यांना नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतात. जी त्यांच्याकडून चूक झाली आहे, त्याच्यातून ते शिकण्याचा प्रयत्न करतात, रॅदर दॅन ते मार्केटला ब्लेम करण्यापेक्षा जी काही चूक झाली आहे, ती एक्सेप्ट करतात आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करतात. ओके, की माझ्याकडून ही चूक झाली आहे, तर पुन्हा आपल्याकडून ही चूक होता कामा नये. सो आपल्याला पण हेच करायचं आहे. आणि ट्रेडिंगच्या जर्नीमध्ये आपण जेवढ्या चुका करत असतो, त्यातूनच आपण नेहमी शिकत असतो. सो त्याच्यासाठी तुम्ही जेव्हा पण कधी चूक कराल, सो त्या चुकीचं तुम्ही जी काही मिस्टेक केली आहे, त्याचं तुम्ही एनालिसिस करणं गरजेचं आहे. जेव्हा पण कधी ते चूक करतात, तेव्हा ते स्वतःला काही प्रश्न विचारतात. पहिला प्रश्न म्हणजे मी माझा प्लॅन फॉलो केला होता का? ओके. जर प्लॅन फॉलो केला नसेल, तर पहिली त्यांची ही चूक आहे, की मी प्लॅन फॉलो नाही केला. ओके. मी जी रिस्क घेतली होती, ती करेक्ट होती का? माझी पोझिशन साईज बरोबर होती का? किंवा जर मिस्टेक झाली, तर याच्यातून मी आता काय इम्प्रूव्हमेंट करू शकतो? या सगळ्या गोष्टींकडे त्यांचा फोकस असतो. ओके. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला हळू-हळू अचीव्ह करायच्या आहेत. ओके. 9वी गोष्ट, जी एखाद्या ट्रेडरमध्ये असते, सक्सेसफुल ट्रेडरमध्ये असते, ती म्हणजे मार्केट ज्या कंडिशनमध्ये आहे, त्या कंडिशनला ते अडॅप्ट करतात आणि त्या कंडिशननुसार त्यांचे ट्रेडिंगचे रूल डिफाईन होत असतात. म्हणजे ते त्यांचा त्या कंडिशननुसार ट्रेड मॅनेजमेंट करत असतात. ओके. एक म्हणजे जर मार्केट व्होलाटाईल असेल, तर ते त्यांचे पोझिशन साईज ॲडजस्ट करतात. जर मार्केटची कंडिशन खराब असेल किंवा मार्केट खूप व्होलाटाईल असेल, तर ते त्या दिवशी ट्रेड कमी करतात. म्हणजे जर ते डेली 2 ट्रेड घेत असतील, तर त्या दिवशी ते एकच ट्रेड घेतात. त्यांच्यामध्ये नेक्स्ट जी क्वालिटी असते, ती म्हणजे ते रिअलिस्टिकवरती काम करतात. म्हणजे मार्केटकडनं एक्स्पेक्टेशन न ठेवता, ते जो काही रिझल्ट येतोय त्याच्यावरती ते बिलीव्ह करतात. ते ह्याचा विचार नाही करत, की मी डेली प्रॉफिट कसं कमवेन किंवा मी फास्ट पैसे कसे कमवेन. ओके. किंवा माझं मार्केट ड्रॉडाउन कसं नाही होणार.
याच्यापेक्षा त्यांचं एक्स्पेक्टेशन मार्केटकडनं काय असतं, की हळू-हळू ग्रोथ कशी होईल माझी. ओके. आज एवढे कमवले, उद्या एवढे कमवले. सो हळू-हळू ग्रोथकडे ते फोकस करतात रॅदर दॅन मोठं टार्गेट अचीव्ह करण्यापेक्षा. ओके. टेम्पररी जे लॉसेस असतात, ते एक्सेप्ट करतात. ओके. आणि इमोशनली स्वतःला चॅलेंज करतात किंवा ते इमोशनली स्वतःला कंट्रोल करायचा प्रयत्न करतात. ओके. सो एक्झॅक्टली आपल्याला या सगळ्या गोष्टी अचीव्ह करायच्या आहेत. सो जर तुम्हाला सक्सेसफुल ट्रेडर बनायचं असेल, तर तुमच्यामध्ये या सगळ्या क्वालिटी असणं फार गरजेचं आहे. मी समजू शकतो, की या सगळ्या क्वालिटी तुमच्यामध्ये आत्ता नाही डेव्हलप होणार. पण जसं तुम्ही ट्रेडिंगच्या जर्नी स्टार्ट कराल किंवा जसं तुम्हाला एक्सपिरियन्स येईल, तसं तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे फोकस करायला सुरुवात करणार. ओके. आणि तुम्ही स्वतःहून या सगळ्या गोष्टींकडे फोकस करा. कारण मार्केटमध्ये ट्रेडिंगपेक्षा या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही फोकस करणं फार गरजेचं आहे. कारण मार्केट हा सायकॉलॉजीचा गेम आहे. जर तुम्ही ती गोष्ट अचीव्ह केली ना, तर तुम्हाला सक्सेसफुल होण्यापासून कोणीच अडवू शकत नाही. ओके. सो मार्केट बेसिकली हा एक इमोशनलचा गेम आहे. सो तुम्हाला तुमच्या इमोशनवर कंट्रोल मिळवायचा आहे. ओके. सो येस, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि अजून पण तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचवा. तुमचे जे काही डाऊट असतील ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. मी तुम्हाला रिप्लाय करायचा नक्की प्रयत्न करेन. ओके. सो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.